नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेचा निवडणूक निकाल लागला. म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा कमावल्या आहेत. 89. त्यामुळे आता भाजपचा महापौर होणार वगैरे वगैरे सर्व सर्व व्यवस्थित झालं अशा भ्रमामध्ये सारे होते. परंतु राजकारण मोठं विचित्र आहे. राजकारणात काही होऊ शकतं. शत्रूचा शत्रू मित्र होऊ शकतो, मित्राचा शत्रू होऊ शकतो, काही होऊ शकते. तेच आता होत आहे का, होणार आहे का, अशी चर्चा मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्या आणि शिंदे सेनेला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दोघांच्या मिळून 118 जागा होतात. मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 जागा पाहिजेत. म्हणजे 4 जागा या दोघांच्या युतीकडे जास्त आहेत. आता याच परिस्थितीचा फायदा एकनाथ शिंदे घेत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना येत्या बुधवारी दुपारपर्यंत मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये एकत्र व्हायला सांगितलं आहे. म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे, त्यात 3 दिवस नगरसेवकांना त्या हॉटेल ताजमध्ये ठेवायचं कारण काय, आणि एकनाथ शिंदेनाच अशी गरज काय पडली की सर्व नगरसेवकांना पकडून तिथे ठेवायचं. भाजपने तर अजून आदेश काढलेले नाही. भाजपने आपल्या नगरसेवकांना मुंबईतल्या बोलावलेलं नाही एकत्र ठिकाण. मग शिंदेची ही काय कसली घाई आहे. ते राजकारणात खळबळ आहे. शिंदे हे धूर्त राजकारणी आहेत. ते संधीची वाट पाहत असतात आणि संधी मिळताच आपला हात दाखवतात. म्हणजे आता गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. त्यांचं म्हणणं आहे, मला 2.5 वर्ष मिळालीत, अजून 2.5 वर्ष मला पाहिजेत. त्यामुळे ते रुसून बसले होते. शेवटी कशी तरी तयार झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊ शकला. यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. तर म्हणजे शिंदे हे बार्गेनिंगवाले आहेत. संधी शोधत असतात. आता त्यांना संधी मिळालेली आहे. कारण मुंबई महापालिकेत तुम्हाला बहुमत पाहिजे असेल, तुम्हाला भाजपला शिंदेची मदत घ्यावीच लागेल. मग शिंदे म्हणतात ते ऐकावं लागेल. आता शिंदे गटाचं म्हणणं आहे की 2.5 वर्ष आम्हाला महापौर द्या, 2.5 वर्ष तुम्ही घ्या. आता प्रश्न आहे की भाजप हे मान्य करणार आहे का. भाजपने आधीच जाहीर करून टाकलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं आहे की मुंबईचा महापौर आमचा होईल. मग आता इथे 2.5 वर्षाचा हिशोब कुठून आहे. पण एकनाथ शिंदेने तो हिशोब आणला आहे. त्याचं म्हणणं आहे आम्हाला 2.5 वर्ष पाहिजेत. आणि हे आता बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे आम्हाला आमचा महापौर पाहिजे मुंबईत. म्हणजे इमोशनल कार्ड खेळलं आहे एकनाथ शिंदेंनी, असं दिसतंय. म्हणजे आता शेवटी राजकारणी आहेत. राजकारणी शेवटी आपल्या राजकारणात जातो. त्यामुळे शिंदे एक संधी सोडायला तयार नाहीत. ते आपला दबाव, प्रेशर टॅक्टिक्स
आणू पाहत आहेत. आता प्रॉब्लेम असा आहे की भाजप एकनाथ शिंदेशिवाय मुंबई महापालिकेत मुंबईमध्ये आपला महापौर बसवू शकत नाहीत. मुंबईमध्ये भाजपला आपला महापौर बसवायचा असेल शिंदेची मदत घ्यावीच लागेल. आणि शिंदे आता तयार होतात का, तयार झालेत का, म्हणजे शिंदेकडून अजून काही स्पष्ट भूमिका नाही. ही सर्व चर्चा आहे, म्हणजे शिंदे गटाकडून अजून काही स्पष्ट काही निरोप आलेला नाही. फक्त त्यांनी ताज हॉटेलमध्ये आपली माणसं बोलावली आहेत, आपले नगरसेवक बोलावले आहेत. त्यामुळे हे सर्व चर्चेला उधाण आलं आहे किंवा ते तिकडे उबाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी आज मीडियाला सांगितलं की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर बसेल. म्हणजे आता ठाकरे गटाला, ठाकरे सेनेला फक्त 65 जागा मिळाल्या आहेत, तरी उद्धव ठाकरे महापौर बसवण्याची भाषा करतायत. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, म्हणजे गडबड सुरू आहे. राजकारण कोणाचंही नसते, राजकारणात कोणाचा आईबाप कोणी, त्यामुळे काही होऊ शकते. म्हणजे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात सांगितलं की पळवापळवीचं कारण नाही, सर्व काही शांतपणे होईल. आम्ही सर्व एकत्र बसून एकत्रितपणे निर्णय करणार आहोत. त्यामुळे हे जे उद्धव ठाकरे आणि कंपनीने जी हवा उठवून दिली आहे की काहीतरी गडबड होणार आहे, नगरसेवक फोडले जाणार आहेत, फुटतायत, याच्यामध्ये काही दम नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व फेटाळून लावलं आहे. त्याचं म्हणजे सर्व शांतपणे होईल. तर हे पाहायचं आपण, परंतु हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं आहे एवढं तरी मान्य करावंच लागेल. कारण एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावलं आहे, ते ताज हॉटेल, 5 स्टार हॉटेल. तर एकनाथ शिंदे आपल्या नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवायचे, म्हणजे मुंबईतले नगरसेवक, त्यांना मुंबईत पुन्हा ताज हॉटेलमध्ये. तर हे सर्व कसरत कशासाठी, हे साहजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे काहीतरी गडबड आहे. काय होणार, अजून महापौराच्या निवडणुकीची तारीख अजून आलेली नाही. आधी ते महापौर कुठल्या कॅटेगरीमध्ये निवडायचा आहे त्याची अधिसूचना निघेल की यावेळेला महापौर ओपनमधला आहे की रिझर्वमधला आहे, ते आधी जाहीर होईल. त्यानंतर निवडणुकीची तारीख निघेल, या तारखेला महापौर निवडायचा आहे, त्यानंतर निवडणूक होईल. परंतु आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. काही होऊ शकते, कारण राजकारण अतिशय बेभरोशाचं झालेलं आहे. कॉमेंट करा.